भाजपा विधायक कृष्णा खोपड़े ने विधानसभा में वाठोड़ा में कचरा उठाने वाले ट्रक से हुई दुर्घटना और कच्ची वीसा मैदान में कृत्रिम टैंक में डूबकर एक बच्चे की मौत का मुद्दा जोर शोर से उठाया। उन्होंने इन घटनाओं के लिए नागपुर महानगर पालिका को जिम्मेदार ठहराते हुए पीड़ित परिवारों को मनपा से 1-1 करोड़ रुपए का मुआवजा दिलाने की मांग सरकार से की। नगर पालिका ज्याला संचालित करते कचराच्या ट्रकने आणि ते तीन लोक ते आपल्या घरी जात होते आणि जात असताना या कचऱ्याच्या ट्रकने त्यांना ठोस मारली आणि त्याच्यात ऑन द स्पॉट नितेश कस्तुरजन पंचेश्वर हा 20 वर्षाचा मुलगा त्या ठिकाणी स्पॉटमध्ये मरण पावला। त्याच्या परिवारातले ताराबाई भरत गडेकर, आदर्श युवराज पंचेश्वर हे हा 12 वर्षाचा मुलगा, ताराबाई 42 वर्षाची मुलगी ही ऑन द स्पॉट त्या ठिकाणी घायल झाली। मग त्यांना हॉस्पिटलमध्ये आपण त्या ठिकाणी भरती केलं। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये महानगरपालिकेचा एक बी अधिकारी त्या ठिकाणी आला नाही, त्या ठिकाणी बीओजी कंपनीचा बी अधिकारी त्या ठिकाणी आला नाही। आणि दुसरी घटना महेश कमल परिहार थापा हा 8 वर्षाचा हा मुलगा कृत्रिम टँक कच्ची विसा मैदान शिवाय आपला सरदार वल्लभभाई पटेलच्या मैदानाच्या कॉर्नर महानगरपालिकेने कृत्रिम टँक बनवलेला आहे। तो टँकचा झाकण पूर्णपणे खुलं होतं आणि तो खेळत त्या ठिकाणी गेला। त्याच्या मागे आणखीन 2 मुलं त्या ठिकाणी होती आणि हा मुलगा 8 वर्षाचा त्या ठिकाणी पडला आणि त्याच्याही ऑन द स्पॉटवर तिथंच त्या ठिकाणी मृत्यू झाला। सुदैवाने जे 2 मुलं मागे धावत होते ते त्या ठिकाणी थांबले आणि म्हणून त्या दोघांचाही जीव त्या ठिकाणी वाचला। आणि म्हणून महानगरपालिकेचे जे लकडगंजचे सहाय्यक आयुक्त आहे यांना कार्यकर्त्यांनी फोन केला का अशी घटना घडली आहे। त्यांनी अध्यक्ष महोदय असं सांगितलं का मी कॉर्पोरेशनच्या इमर्जन्सी मीटिंगमध्ये आमचे अधिकारी त्या ठिकाणी पाहत राहील। मी या दोन्ही घटनेची जानकारी महानगरपालिकेचे निगम आयुक्त यांना मोबाईलवरून बी दिली आणि पत्रद्वारा बी दिली। माझी आपल्याला विनंती आहे, हे परिवार फार गरीब आहे, या परिवाराला बीओजी कंपनीच्या मार्फत कारण पेमेंट महानगरपालिका करते, या बीओजी कंपनीच्या अकाउंटमधून 1 करोड रुपयाचा निधी त्या आपल्या नितेश कस्तुरजन पंचेश्वर याच्या परिवाराला द्यावा आणि महेश कमल परिहार याच्या परिवाराला बी महानगरपालिकेच्या अकाउंटमधून 1 करोड रुपये त्या ठिकाणी द्यावे आणि या दोन्ही परिवाराचा जो कोणी हकदार असेल त्याला महानगरपालिकेमध्ये नोकरी त्या ठिकाणी द्यावी। अशा प्रकारची दुर्दैवी घटना फार मोठ्या प्रमाणात घडलेली आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय याची आपण कृपया करून नोंद घ्यावी आणि